नित्यानंद पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपल्याला बघायला मिळतोय। बापगावचे समाजसेवक सन्मानित त्यांना केलं जात आहे आणि गुरुनाथ मेहर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक राहुलसाठी आलेलं आहे। क्या बात आहे, राहुलसाठी आज चला राहुलला गुरुनाथजी मेहर यांच्याकडून देखील 500 रुपये आलेले आहेत। वेल डन राहुल। आणि आता पुढील सामन्याकडे आपण वळत आहोत, ज्या ठिकाणी सामना रंगतोय आणि मोरा बैलाचे मालक दिलीप केने यांच्याकडून देखील राहुलसाठी 500 रुपये। क्या बात आहे, म्हणजे मालामाल। चला सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे। नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकवीरा नानकर या दोन संघांमध्ये आपण ही लढत आता या ठिकाणी बघत आहोत। विकी भंडारे आणि त्याच्या सोबतीला बॅटर निलेश जाधवला तुम्ही पाहताय, तर गोलंदाजी करण्यासाठी योगेश डाकी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। आई एकवीरा नानकर टीमच्या वतीनं डीप मध्ये मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला योगेश डाकी राईट आर्म ओव्हर द विकेट ना सामना करतो आणि आणखी एक महत्वपूर्ण सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। यावेळेला फुल टॉस होता, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन करता आलं नाहीये विकी भंडारीला आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय। चांगला खेळ साकारलाय यंग ब्रिगेड पूर्णपणे आपण आई एकवीरा नानकरची पाहतो। काल गावदेवी नानकर संघ अंतिम 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ बघायला मिळाला। अक्षय थेटे मॅन ऑफ द मॅच ची हॅट्रिक पूर्ण केली। शफल झालाय इम्प्रोवाइज क्रिकेट, लॉंग लेगच्या दिशेनं बॉलला पाठवले सरळ सीमा पार, हा पहिला चौकार मधून।
पहिला चौकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. इम्प्रुव्हाइज क्रिकेट आपण बघितलं जरूर या फटक्यामागे. आता क्लासिकल क्रिकेट. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल लॉंग ऑफच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा चौकार. स्टार्ट फॉर द टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा आणि बॅटर विकी भंडारी, कॅप्टन ऑफ नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. लागोपाठ दोन चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि जो स्टार्ट मिळवणं गरजेचं होतं या टीमसाठी तो स्टार्ट आता त्याने मिळवलेला आहे. लागोपाठ दोन बाउंड्रीज. आता यॉर्कलेन मागे, फाईन लेगला काय फिल्डिंग आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजतायत त्याच्यासाठी. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. जवळजवळ 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. हा क्षेत्ररक्षक लखन त्या ठिकाणी होता. कीपरकडनं मिस्टेक आणि ओ हो जॉन्टी रोड सारखीच डाईव्ह मारली आहे त्याने. लखन त्या ठिकाणी आहे. माय नेम इज लखन. खतरनाक लखन. पुलचा फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने पाठवला बॉलला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगल्या वेगाने धावा बनतायत. 10 वर आता धावफलक जाऊन पोहोचले आणि पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस ज्या वेळेला तुम्ही अशी सुरुवात मिळवता एक चांगला स्टार्ट मानला जातो आणि तिथून येणाऱ्या फलंदाजांवरचा दबावही कमी होत असतो. गुड स्टार्ट फॉर द टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. मागच्या दोन्ही मॅचेस शेवटच्या बॉलवर येऊन जिंकल्या त्या चौदरपाडा टीमनं. लढाऊ वृत्ती या टीमची बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज हुक पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हाही बॉल सीमा पार. तिसरा चौकार विकीच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 14 विदाउट लॉस. ती नावं ठेवली होती परंतु लखन झाला लक्ष्मणचा. खतरनाक लखन तो बनला. त्या चित्रपटामध्ये सगळ्यांनाच माहिती असेल. आणि त्याच्यानंतर आता कित्येक लक्ष्मण नावाचे व्यक्ती लखन या नावाने ओळखले गेले. जॉकी श्रॉफ आणि अनिल कपूरचा तो सुपर हिट चित्रपट, पूर्ण चित्रपट सृष्टी गाजवणारा तो चित्रपट होता 80च्या दशकामधील. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण केल्या जातात आणि इथून विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे एकविरात नांदकर टीमला. यंग ब्रिगेड आहे, टोटली यंग साइड आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून या खेळाडूंचा खेळ चांगला होत आलाय. विघ्नेश क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. निलेश जाधवला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का चौदरपाडा संघाला. यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला आणि सरळ यष्टा उद्ध्वस्त करणारा तो चेंडू होता. विघ्नेशला पहिल्याच बॉलवर सफलता मिळालेली आहे. आपण विकेट विषयी चर्चा करत होतो आणि फायनली विघ्नेशनं तो विकेट प्राप्त करून दिला आपल्या संघाला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेगानं धावा बनत होत्या डेफिनेटली असं वाटत होतं की फार मोठ्या टोटलकडे निघालेले आहेत. परंतु आता इथे आलेली ही जी विकेट आहे थोडाफार का होईना पलटवार करण्याची एक संधी टीम नांदकर साठी आहे. तो कमबॅक आता विघ्नेश करून देणार का? विकेट तर मिळाली आहे. योगेश कोळी आल्या स्वीप केला. सुपर टायमिंग, क्लासिकल स्वीप शॉट. बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. सूर्यकुमार यादवची आठवण नक्कीच झाली हा फटका पाहिल्यानंतर योगेश कोळीच्या बॅटमधून.
गाणं आपण ऐकतोय विनोद पाटील आमचे सहकारी समालोचक ज्यांनी या गाण्याची रचना केली. मोठ्या गावाचा निलेश म्हात्रे आणि खरोखरच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक असा खेळाडू ना भूतो न भविष्यात आजवर तसा खेळाडू बघितलेला नाहीये जो दोन्ही दोन्ही बाजूनं मग असं वाटतं की लेफ्टी आहे, कधी कधी वाटतं की राईटी आहे. सर्वच गोलंदाजांचा कर्दन काळ खऱ्या अर्थानं तो बनला मागच्या 30 वर्षांमध्ये. नाईन्टीन 19 धावा, 18 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत योगेश कोळीच्या विरुद्ध. हो इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आता धाव मिळेल. विकेट किपर कडनं मिस्टेक झाली आणि हो त्या ठिकाणी धाव पळून पूर्ण केली. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 2 धावा आता या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जोडल्या जाणार. स्कोर 2 धावांनी पुढे गेलाय. धावफलक आता 20 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 20 रन्स ऑन द बोर्ड नाव. या सत्रामध्ये तुम्हाला चांगल्या धावा बनवाव्या लागतील कारण संध्याकाळचं सत्र जसजसं या मैदानावर इथं धावांचा वेग वाढताना आपण पाहिलाय. वीस धावा धावफलकावरती 20. विकी भंडारी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. कॅप्टन नॉक सध्या तरी तो सादर करताना आपल्या टीमसाठी. लेग स्टंपच्या दिशेने हाही बॉल होता, डाऊन द लेग स्टंप. आणखी एक व्हाईट बॉल. सातत्याने आता विघ्नेश देखील दिशेमध्ये भरकटलाय. पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली परंतु तदनंतर आता नियंत्रित गोलंदाजी त्याला करता आलेली नाहीये. लागोपाठ अवांतर धावा तो खर्च करतोय. एक्साच्या मदतीने धावफलक पुढे गेलेला आहे. 21 आकड्यावरती 21 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून बॉल वरती येतात. पुन्हा दुसरी धाव सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या वेळेला मोठे फटके येत नसतात त्या वेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं तेवढंच महत्वाचं बनत असतं आणि तो महत्वपूर्ण खेळ आता विकीच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला आहे. योगेशनं देखील त्याला चांगली साथ दिलेली आहे. एक चौकार त्याच्याही बॅटमधून तुम्ही पाहिला. विघ्नेशचा बॉल पुन्हा ऑन साइडला शॉर्ट पूल केला. हा पंप एक्झिक्यूट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथेही राहिला आणि योगेश मागच्या सामन्यामध्ये धावबाद झाला होता आणि इथे देखील बचावला गेला असं वाटतंय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघताय 24 धावा. 24 ऑन द बोर्ड नाव. हो 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 यावेळेला क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेशच्या बॅटमधून येतोय आणखी एक नेत्रदीपक चौकार. क्या बात है. क्लासिकल फटके आपल्याला बघायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. प्युअर क्लास आज बॅटिंग पाहायला मिळाली ती नितीन चौधरीची. त्याच्यानंतर आता विकीच्या बॅटमधून तसे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर पिंटू असेल आणि त्यानंतर आता मागच्या सामन्यामध्ये राहुलचा खेळ तुम्ही पाहिला. विघ्नेश या ओव्हरमध्ये देखील 14 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आणि 2 ओव्हरमध्ये बरोबर 14च्या सरासरीने धावा 28 स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळतात. पियुषाला पियुषचा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि खूपच जास्त बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉलचा आता इशारा या ठिकाणी दाखवला म्हणजे एक्साच्या मदतीने पियुषनं आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. मोठ्या टोटलकडे वाटचाल आता या ओव्हर पासून आपल्याला नक्कीच बघायला मिळते. ओ यावेळेला स्लॉग हिट, प्रॉपर टायमिंग
बॉल मिड विकेटच्या पलीकडे विकीच्या बॅटमधून तुफानी सिक्सर. थर्ड एक्स शॉट, काय फटका होता लाजवाब टायमिंग त्या ठिकाणी या फटक्या मागे आपल्याला बघायला मिळालं आणि विकीनं पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. अक्षरशः झपाटला त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षक. धावा वाचवल्या 3 आपल्या टीमसाठी. विघ्नेश त्या ठिकाणी सज्ज होता आणि 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. धावसंख्या या एका धाव्याने पुढे सरकत असताना धावफलकावरती 36 धावा 36. लॉस ऑफ ऑन विकेट. चांगली भागीदारी. निलेश आउट झाल्यानंतर आता योगेश कोळी आणि विकी भंडारी मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये अगदी क्लोज विजय मिळाला आणि तेथून आता आत्मविश्वास वाढला. पूल केला योगेश कोळीनं. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल. समाप्त होतोय योगेश कोळीचा खेळ. लागतोय धक्का क्रमांक 2. करण्याचा प्रयत्न आणि सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन वरती चांगला झेल पकडलाय ऋतिकनं. कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आणि योगेश कोळीचा खेळीचा अंत होताना तुम्ही पाहिला. धावा धावफलकावरती 36 असताना दुसरा धक्का लागलाय. योगेशनं बाद होण्यापूर्वी 2 चौकार जरूर त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. विकेश कोळी नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. पियुषला देखील आता सफलता मिळालेली आहे. विकेश कोळी स्ट्रायकिंग एंडला. पियुषचा फुलर लेन. लाऊडली अपील देखील करण्यात आली होती. यतीन या अगोदरच्या मॅच मध्ये 47 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना आणि आता असं वाटते की या मॅच मध्ये पुन्हा त्याच्याकडून चांगल्या खेळाची नक्कीच गरज असेल. नांदकर संघाला ज्या प्रकारे धावा सध्याचा उधरपाड्याच्या फलंदाजांनी बनवल्यात, एक धाव इथे मिळाली आणि यस एका धावेवरती समाधान मानावं लागेल. विकेश कोळी ऑफ द मार्क विथ सिंगल. टीमची टोटल 37. 37 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली टोटल आहे. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 50च्या दिशेने वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला नक्षत्र एंटरप्राइजेस उधरपाडा टीमची. पुन्हा एकदा पियुष राऊंड द विकेट न फुल टॉस स्विंग केलाय स्क्वेअर लेगला. झेल त्या ठिकाणी पकडल्या, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओ हो हो, झेल पकडल्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाने बॉल हातामध्येच ठेवला आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या गेल्या. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय एकूण 3 धावांनी स्कोर पुढे जाणार. 40 या आकड्यावरती धावफलक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. स्विंग करण्याचा प्रयत्न. झेल ही पकडल्या स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु आता DRS ची मागणी केली गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. भीमा नो बॉल साठी टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील आणि आता चेक केलं जाईल नो आहे की नाही. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावलेला म्हणजे या 3 धावा इथे मिळतील आणि 40 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळत आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. या पुढचा बॉल असेल आता पुन्हा एकदा फ्री हिट. विकीकडे सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल पुन्हा नो बॉल. मागे लॉंग लेगला पाठवलाय. आणखी एक चौकार आणि इथे धावा मिळत आहेत 5.
लागोपाठ 2 बीमर आपल्याला बघायला मिळाले आणि हे बीमर संघाला नक्कीच बिमारी देऊ शकतात, डोके दुखी ठरवू शकतात. कारण 8 धावा एकही चेंडू न टाकता आलेल्या आहेत त्या नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघासाठी आणि धावफलक बघता बघता जाऊन पोहोचलाय ते 45 या आकड्यावरती आणि अजूनही एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. परंतु आता हे षटक पूर्ण करण्यासाठी एक वेगळा गोलंदाज आणावा लागेल कॅप्टनला. लागोपाठ 2 बीमर आणि आता हा गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. ऋतिककडे चेंडू सोपवलाय, हे षटक पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्याच्याकडे दिलेली आहे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. फ्रीटचा बॉल होता, ऋतिक आलाय षटक पूर्ण करण्यासाठी आणि 2 धावा इथे मिळाल्या तो ओव्हर थ्रो झाला. आता तिसरा धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आला. विकीन आज पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेते आणि त्या जबाबदारीने तो खेळ करत असताना या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 आणि विकी भंडारी वैयक्तिक 31 धावांवरती फलंदाजी करतोय. आतापर्यंत या स्पर्धेमधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर का बघितला तर आपण तो यतीनच्याच नावी आहे ज्यानं 47 धावा बनवल्या. परंतु त्याच यतीनच्या संघाविरुद्ध आज काय कामगिरी केली आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडानं. अंतिम षटक आहे, बघूया आता कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल आई एकविरा नांदकर टीम कडून. कारण कमीत कमी धावांचं षटक इथून टाकावं लागेल या मॅच मध्ये पलटवार करण्याकरिता आणि ते कमी धावसंख्येचं षटक कोणता गोलंदाज हाताळणार. यतीन साधवच आलाय बॉलिंग मार्कवर. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आता पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एक इकॉनॉमिकल षटक टाकून या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. जाता जाता मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस, पहिला बॉल स्वागत केलं यतीन जाधवचं विकेश कोहलीनं. फेकून दिल्या बॉलला सरळ सीमा पार. शेवटच्या षटकामधील पहिल्याच चेंडूवरती विकेश कोहलीचा वार होतोय आणि बॉल आर पार होतोय. षटकार. षटकार आले. पहिल्याच बॉलवर यतीन जाधवचं स्वागत केलं. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेश कोहली पूल करण्याचा प्रयत्न होता. कंट्रोल पुलचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकदा विकेट मिळाली. सेकंडचा कॉल आणि आता फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. बॅटर आउट आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विकेश कोहली मैदानाच्या बाहेर होतोय. कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॅट पूर्णपणे हवेत आहे आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय.
धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी विकेशला मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय प्रदीप भंडारी. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपडाची स्थिती आता चांगली पाहायला मिळाली या मॅच मध्ये. विकी भंडारी समोर लॉफ केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर येत आहेत बॉलवर, परंतु ते बघतच राहणार. बॉल सीमा पार विकीच्या बॅटमधून येतोय. आणखी एक षटकार. धावा धावफलकावरती आणि विकी भंडारी बघता बघता 37 वर जाऊन पोहोचलाय. काय बॅटिंग त्याने आज केली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आज उदाहरणासह नेतृत्व करत असताना पुढून सेनेचा सेनापती आज या ठिकाणी खेळ करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस संघाचा विकी भंडारी. यतीनला पलटवार करावा लागेल. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिसटायमिंग आहे. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉल खाली. फायनली विकेट मिळाली आहे, परंतु एक विध्वंसक डाव आज विकीच्या बॅटमधून बघायला मिळाला. 37 धावा बाद होण्यापूर्वी 14 चेंडूंचा सामना करत असताना विकी भंडारीनं पूर्ण केले आणि इथून एक विस्फोटक खेळीचा अंत होतोय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या ठिकाणी 59 असताना हा तिसरा धक्का लागलाय. टाळ्या वाजतायत त्याच्यासाठी. चौथा धक्का लागला. टाळ्या वाजतायत विकी भंडारीसाठी. 37 धावांचा डाव आज त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. चला शेवटचे आता काही चेंडू शिल्लक. रोशन भंडारी नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे. 60 रन्स ऑन द बोर्ड नाव. पहिल्या मॅच पासून स्ट्रगल करत असताना दुसऱ्या मॅच मध्ये अगदी चेझिंग कंपल्सरीच्या बळावरती जिंकला चौदरपाडा संघ आणि आता मागे वळून बघितलेलं नाहीये. हे पहा, हे तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय सध्या विकीला. 37 धावांचा डाव आज त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. यतीन आता विकेटसह पलटवार जरूर केलेला. 60 धावा धावफलकावरती. 60 रन्स. बरोबर 60 धावा आहेत बघा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 होत्या, त्याच्यानंतर 19 धावा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 60 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय यतीन. रोशन समोर आले स्लॉक स्वीप. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. चांगला फटका एक्झिक्यूट करण्यात आला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव तिथे मिळेल आणि एका धावेने 61 या आकड्यावर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 61 ऑन द बोर्ड नाव. शेवटचा एक चेंडू डावातील शिल्लक आहे. प्रदीप भंडारी स्ट्रायकिंग एंडला असेल आणि फार मोठी टोटल आज खरं तर उभारलेली आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेसच्या कॅप्टननं टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य ठरवलाय. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न खेचायचा होता. आणखी एक खाली राहणारा चेंडू आणि येतोय डॉट बॉल. याचबरोबर पहिलं सत्र समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावरती. 62 धावांचं आव्हान पार करावं लागेल, ते म्हणजेच आई एकविरा नांदकर संघाला क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. हे बॅटिंग कार्ड तुम्ही पाहतायत. विकी भंडारी 37 धावा 14 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या. निलेश जाधवच्या बॅटमधून फक्त एकच धाव. तदनंतर योगेश कोळीनं 8 धावांचं योगदान दिलं. विकेश कोळीच्या बॅटमधून एक सिक्सर त्यानं बनवल्या 8 आणि शेवटला रोशन भंडारी एकूण 60 धावा 61 धावा धावफलकावरती लागल्या. आणि पहा, प्रत्येकी गोलंदाजाच्या विरुद्ध या ठिकाणी वेगानं धावा बनवल्या गेल्या. विकेट विघ्नेशला मिळाली, परंतु विघ्नेशने 14 धावा खर्च केल्या. योगेशच्या ओव्हरमध्ये 14 आल्या. पियुषच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. 19 धावा एकूण त्या ओव्हरमध्ये आल्या आणि तदनंतर यतीनच्या ओव्हरमध्ये देखील 14 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. एक भलं मोठं आव्हान आता उभं केलंय. क्वार्टर फायनल मध्ये बेहेर 11 बापगावच्या विरुद्ध कोण खेळेल त्याच्यासाठीची ही लढत आहे.
हे सध्या आपण ऑन स्क्रीन हे जे बॅनर्स पाहतोय, हार्दिक शुभेच्छा देणारे हे जे बॅनर्स ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाची साथ आम्हाला दिलेली आहे, आदरणीय बलराम मेहर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून सिरीज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम आदरणीय बलरामजी मेहर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पाटील मामा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. जय आणि यतीन सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दुर्वेश कोळी DK बॉलिंग मार्कवर, षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग असं 5 चेंडूंमध्ये 5 विकेट घेण्याचा देखील विक्रम याच्या नावी राहिला या वर्षामध्ये. आज तो दुर्वेश कोळी आमनेच्या स्पर्धेमध्ये तो कारनामा त्याने केला होता आणि तोच दुर्वेश कोळी आता षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय. परंतु यतीननं आज सकाळी जो डाव साकारला होता, 47 धावा बनवल्या होत्या, त्याच प्रकारे आज त्याला या मॅच मध्ये खेळ करावा लागेल. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो धावपाची देखील संधी होती. क्विक सिंगल तेथे पूर्ण करण्यात आली आणि पहिल्या चेंडूवरती जय या एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात करत असताना ओ यावेळेला मिडॉनला बीट केलाय. क्लासिकल फटका, पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि बॉल सरळ सीमा पार, पहिला चौकार. देखील संपन्न होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सुरुवात खरं तर जी अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी करता आला नाही. पहिल्या बॉलवर चौकार मारला, त्यानंतर शेवटच्या बॉलवर एक चौकार आपल्याला बघायला मिळाला DK दुर्वेश कोळीच्या समोर आणि आता हारिकेत कोळी. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्याचा खेळ आज कमालीचा राहिला. टीम वर्क पाहायला मिळालं. प्रत्येकी वेळेला एक नवीन हिरो आपल्याला बघायला मिळाला. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून भरपूर कमेंट्स सध्या येत आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा भरपूर येत आहेत.
हे सर्व समर्थक आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय, पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरनं ऑन साइडला पाठवलाय सरळ सीमा पार, काऊ कॉर्नरच्या पलीकडे येतोय चौकार. फटका होता, सरळ पाठवला काऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे येणारा हा नेत्रदीपक चौकार. हरिकेत कोळीचं स्वागत केलं या चौकाराने. अशाच प्रकारे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण इथून सिंगल डबलनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. त्याच्यासाठी मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचे आहेत आणि ते मोठे फटके आता सुरू केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती 1 चौकार आलाय जयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा हरिकेत कोळी, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट लगावण्याचा प्रयत्न होता. येथे चांगला बाउन्स प्राप्त केला आणि हा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मेहर 11 बापगावच्या विरुद्ध कोणता संघ अंतिम लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या निकालानंतर ते नक्कीच आपण पाहणार आहोत. परंतु मेहर 11ची बापगाव च्या स्पर्धेचा आपण विचार केला तर जी मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी राहिली तीच मेहनत मैदानामध्ये या खेळाप्रती देखील आपल्याला पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळाल्यात. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 15 वर 15 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक क्रमांक 2 मार्गशास्त्रात डाव. खरं तर पहिला डाव ज्या वेळेला आपण पाहिला तर विकीनं स्टार्ट केला, त्याच्यानंतर मध्ये योगेशने त्याला साथ दिली, विकेशच्या बॅटमधून एक सिक्सर आला. म्हणजे सर्वच खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. याही डावामध्ये तेच तर करावं लागेल, सर्वांना कॉन्ट्रीब्युट करावं लागेल. आता बॉल मागे निघून चाललाय, बॅटर पूर्णपणे बीट झाला होता, परंतु कीपरही बीट झालाय आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपच्या पलीकडे बाईचा चौकार. बाईकच्या स्वरूपामध्ये इथे चौकार मिळाला आणि या 4 धावांनी स्कोर पुढे गेले 19 वर. जय स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा हरिकेत कोळी चांगल्या लांबीचे चेंडू हाताळतोय. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय वॅकेंड एरियामधून, बॉल लॉंग लेगच्या पलीकडे, आणखी एक चौकार. ट्रॅकर होता आणि त्याच्यावर हुक करत असताना बॉलला सरळ लॉंग लेगच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावांकरिता आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 23 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक क्रमांक 2 मार्गचा असताना नांदकरकरांचा खेळ या मैदानावर नेहमीच चांगला राहिलाय. काल गावदेवी नांदकर संघाने देखील सुपर 3 मध्ये प्रवेश केला. अगदी एक सामना गोल्डन षटकारानं जिंकत असताना आणि आज एकविरा नांदकर टीमचा खेळ आता या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा बॉल हरिकेत सातत्याने शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी त्याने केली, त्याच्यावर हल्ला चढवलाय फलंदाजांनी. पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केला बॉल मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव इथे मिळाली आहे, सेकंडचा कॉल आणि दुसरा धावेचा प्रयत्न. वेगानं 2 धावा तेथे पूर्ण झाल्यात. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावफलकावरती लागल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा काही शिल्लक, 37 धावांची अजूनही गरज आहे. जरूर आता एक चांगला फाईट बॅक देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सध्या तरी आई एकविरा नांदकर संघाच्या वतीनं. कारण यतीन जोपर्यंत मैदानात आहे, जय जोपर्यंत मैदानात आहे, तोपर्यंत विजयाच्या आशा कायम असतील. कारण या दोघांकडे ती क्षमता आणि विशेषतः यतीनच्या बॅटमधून या क्रीडांगणावरती धावा चांगल्या आलेल्या आहेत आणि यतीनकडे ती क्षमता आहे. रांगेमध्ये षटकार तो मारत असतो, आपण अनेकदा त्याला पाहिलंय. एका पाठोपाठ सिक्सर मारण्याची ताकद त्या फलंदाजाकडे आहे. आता इथून 12 बॉल आणि 37 धावांची गरज.
क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आई एकविरा नानकर संघाला बनवाव्या लागतील. ड्रिंक्स इंटरव्हल नक्कीच एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, ऐकूया. बारा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. Last 12 balls are remaining and 37 more run to win. रोशन भंडारी आल्या, सोडून दिला पहिला बॉल आणि अगदी आशाभूत नजरेनं यतीन बघत होता की हा बॉल बाहेर आहे का, परंतु डॉट बॉलनं सुरुवात केली रोशन भंडारीनं. आता 11 बॉल 37 धावांची गरज. प्रत्येकी डॉट बॉल आता दबाव वाढवत असताना तुम्ही पाहताय सध्या संघावरती. पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न, अराउंड लेग, क्लीन बोल्ड, त्रिफल आउट उद्ध्वस्त केलाय यतीन जाधव. बॅक टू डगआउट. उद्ध्वस्त करत असताना हलकासा शफल झाला आणि तिथे आपण पाहिलं तर पूर्णपणे विकेट ज्या मोकळ्या सोडल्या होत्या त्याच्यावरती हिट करत असताना रोशन भंडारीला तुम्ही बघितलं. सुपर हिट हा गोलंदाज आहे. 10 बॉल आणि आता 37 धावांची गरज. हळूहळू दबाव अधिक वाढवत असताना तुम्ही बघताय सध्याच्या घडीला रोशन भंडारी अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि येतोय आणखी एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट चेंडू आता इथून दबाव वाढवत असताना या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण केली आहे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघानं. 9 बॉल 37. कटर आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय बॉल, क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. कॅच ड्रॉप, झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि 2 धावा ह्याच दरम्यान पळून देखील पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 27 धावा 27 रन्स. 8 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरिता आई एकविरा नानकर संघाला. क्वार्टर फायनल मध्ये मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये या चालू सामन्यातील विजेता संघ नक्कीच लढणार आहे. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग बॉल हवेत, फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती. धावा तुम्ही बघताय सध्याच्या घडीला 29 धावा 29 रन्स. 7 बॉलमध्ये 33 धावा कराव्या लागतील. इथे एखादा सिक्सर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये थोड्याफार आशा जिवंत राहतील विजयाच्या एकविरा नानकर टीमसाठी, परंतु तो प्रयत्न आता ऋतिकला करावा लागेल. ओ परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये बॉल, परंतु मागे निघून गेलाय. नाही थांबणारा बॉल सरळ सीमा पार, 22चा चौकार आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आणि आता शेवटचे 6 बॉल 29 ची गरज.
आसिम सेंधू या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. वसीम सेंधू यांचे मोठे भाऊ आहेत आणि त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मेहर 11 संघाचे एडिटर देखील आहेत ते. आसिम सेंधू आपण मंचावरती यायचंय. अंतिम षटक आणि मानव तरे आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मागच्या 2 मॅचेस मध्ये भूषणनं गोलंदाजी केली, परंतु आता मानव तरे ह्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. शेवटचे 6 बॉल 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. मानव तरेकडे चेंडू सोपवलेला. पहिला बॉल ऑन साइडला लॉब केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. विकेश कोळी चेंडू खाली येतोय, पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता मानव तरेला. शेवटचे 5 बॉल शिल्लक आणि इथून 29 धावांची गरज म्हणजे 5ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर मारावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये एंटर होतोय. 33ला 2 सध्याची स्थिती. मानवला देखील सफलता मिळालेली आहे. मानव मागच्या 2 मॅचेस मध्ये नव्हता, परंतु आता तोही कमबॅक करतो आणि आता गोलंदाजीमध्ये आणखी ताकद वाढली आहे ती नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडाची. राऊंड द विकेट. मानवचा बॉल पुढे टाकल्या, पुढलर लेंथ होतं आणि ऑन साइडला चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. एकच धाव तेथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 34 वर. येणारे 4 बॉल 28 धावांची आवश्यकता. लास्ट 4 बॉल रिमेनिंग एंड 28 मोर रन टू विन. आने वाली 4 गेंदें और 28 रन यहाँ से बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए. ये चुनौती काफी मुश्किल सी लग रही है, लेकिन ये खेल क्रिकेट का है, कुछ भी तो हो सकता है. आखिरी 4 गेंदें. फिर एक बार गेंदबाज मानव लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बायत से गेंदबाजी करते हुए अच्छी उछाल और अच्छा टर्न मिला मानव तरे को. हालांकि युवा गेंदबाज है, लेकिन बड़े बड़े प्रतियोगिताओं में, बड़े बड़े मुकाबलों में अच्छी गेंदबाजी इनके द्वारा देखने मिली है. ओ उछाल दिया इस बार गेंद को. तारामंडल में गेंद जाती हुई. 6 रन. कड़क शॉट. थैंक यू डीजे. आइए देखते रिप्ले में. ओवर पीछे गेंद थी और वाह क्या स्ट्रोक खेला इस बार. लकी लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर बाउंड्री लाइन सीमा रेखा इस मैदान में काफी लंबी बाउंड्री लाइन अप है, लेकिन उसी दिशा में ये अच्छा पीक किया था. जी हाँ बिल्कुल, योगी सर हमारे पीछे है कम बॉक्स में. अच्छा लेन बॉल पीक किया था वहां पर. सिक्सर लगाते हुए बल्लेबाज ऋतिक. चालीस रन बने, लेकिन काफी बड़ी चुनौती. 22 रन अभी भी दूर. सिर्फ और सिर्फ आने वाली 3 गेंदें. यदि यहाँ से 9 गेंद अगर आती है और उसमें एक आधा बड़ा स्ट्रोक लग जाता है तो फिर कम बैक कर सकते हैं, लेकिन मानव तरे क्या ये गलती करेंगे. ओवर द विकेट. वो इस बार हुक करना चाहते थे. अच्छी उछाल थी इस गेंद पर. हुक करने की कोशिश, लेकिन कोई रन नहीं. एक और डॉट. अब यहाँ से 2 गेंदें. 22 रनों की जरूरत. फॉर्मेलिटी आर लेफ्ट. कहीं ना कहीं इस मुकाबले में जीत की तरफ आगे बढ़ती हुई नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड़ा टीम और क्वार्टर फाइनल की तरफ मेहर 11 पापगांव के खिलाफ अब खेलने की तैयारियां उन्हें करनी होगी.
मानो तरे 22 रनों की जरूरत। ओ इस बार क्रॉस लाइन खेलने की कोशिश, फिर एक बार विकेट कीपर योगेश कोहली गलती करते हुए एक और चौका। भूषण आपको आना है, आखिरी गेंद के लिए आपको विकेट कीपिंग करनी होगी। जिस तरह से योगेश कोहली ने विकेट कीपिंग की है, जो 2 चौके हमें देखने को मिले थे। हालांकि महेश मेहर के द्वारा इस टूर्नामेंट में नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपड़ा टीम खेलती हुई, और महेश मेहर काफी खुश जिस तरह से प्रदर्शन। लेकिन अगला मुकाबला क्या, महेश मेहर किस टीम को सपोर्ट करने वाले हैं, ये भी देखने वाली बात। लेकिन मुकाबला खत्म का हुआ है, कौन जीतेगा। अभी भी एक गेंद फ्लाइट देने की कोशिश, अच्छी गेंद स्वीप करना चाहते थे और इसके साथ इस मुकाबले को जीत लिया नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपड़ा टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन्स हार्ड लक टीम एकवीरा नांदकर। चला लगेच सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट कॅप्टन विकी भंडारी इज द मॅन ऑफ द मॅच। 37 धावांचा एक विस्फोटक डाव। चला विकी भंडारी आपण